श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ अध्याय 8 मराठीमधून शिवसैन्य वर्णन। मणी व मल्लसूर या दैत्याचा वध करण्यासाठी श्री महादेवाने श्री मार्तंड भैरव नामक अवतार धारण केला। श्री मार्तंड भैरवाचा अवतार अत्यंत भव्य, दिव्य आणि तेजस्वी स्वरूपाचा होता। श्री मार्तंड भैरवाच्या बाहुभोवती सर्पाचे वेटोळे होते। त्याच्या कानामध्ये कवच कुंडले होती। हाती त्रिशूळ, खड्ग इत्यादी शस्त्रे शोभत होती व त्रिशूळाला युद्धास आव्हान देण्याकरिता डमरू होते। श्री मार्तंड भैरवाच्या गळ्यात रुंडमाळा होत्या। भाळावरील तृतीय नेत्र त्याचे सौंदर्य खुलवित होते। डोक्यावरील सुंदर मुकुट होता। श्री मार्तंड भैरवाची सेवा करण्यासाठी 7 सेवाधारी पिशाचे जवळच तैनात होती। सर्व देवदेवतांनी श्री मार्तंड भैरवाची यथाविधी पूजा केली। श्री मार्तंड भैरवाच्या चेहऱ्यावर कोट्यावधी सूर्याचे दिव्य तेज झळकत होते। मणी व मल्लसुरास कंठ स्नान घालण्याचा ठाम निश्चय श्री मार्तंड भैरवाच्या मनात उफाळून आल्याचे स्पष्टपणे जाणवत होते। सर्व देव ऋषी श्री मार्तंड भैरवाचे रूप पाहून प्रसन्न झाले। श्री मार्तंड भैरवास सहाय्य करण्यासाठी अनेक देवदेवता आपापल्या विशाल सेनेसह तेथे उपस्थित झाल्या। श्री मार्तंड भैरवाने सर्व देवदेवतांना युद्धासाठी प्रस्थान करण्याची आज्ञा दिली। त्यानुसार सर्व देवदेवता विविध शास्त्रास्त्रे घेऊन वाहनावर आरूढ होऊन श्री महादेवाचा जयघोष करीत विशाल सेनेसह मणिचूल पर्वताच्या दिशेने जाण्यासाठी तयार झाले। सर्व सैनिकाने युद्धाच्या घोषणा देत होते। कैलास पर्वताच्या युद्धभूमीवर एकत्र जमलेल्या देवसेनेचे विविध प्रकार होते। श्री मार्तंड भैरव स्वतः नंदीवर आरूढ झाले होते। त्यांच्या मस्तकी मोरपिसारा लावलेला स्वर्ण मुकुट होता। महादेवाचा सुपुत्र कार्तिकेय स्वामी मोर या त्याच्या प्रिय वाहनावर आरूढ होऊन सैन्यासह युद्धभूमीत आला। कार्तिकेय स्वामींनी मार्तंड भैरवास समग्र सैन्याचा परिचय करून दिला। कार्तिकेय म्हणाले, आता मी आपणास सैन्याचे वर्णन करून सांगतो, म्हणजे आपणास संपूर्ण कल्पना येईल। या युद्धासाठी सर्व देवदेवताचा पाठिंबा आहे। कल्पाल हत्तीवर बसलेला आहे व खड्ग हाती धारण केलेले आहे। सैनिक शचीपती देवेंद्राचे आहेत। सर्व घोडेस्वार हाती विविध शस्त्रास्त्रे घेऊन युद्धासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत। ही दिव्य सेना वज्रधराची आहे। येडक्यावर आरूढ होऊन अग्निदेवाचे सैन्य युद्धाची प्रतीक्षा करत आहेत। रेड्यावर आरूढ झालेले सैनिक यमदेवाचे आहेत। त्यांनी हातात यमदंड धारण केला आहे। हे मार्तंड भैरवा, वरुणदेव, वायुदेव इत्यादी सर्वजण आपापल्या सेनेसह युद्धभूमीवर आले आहेत। सोन्याचे सिरपेच चढवून हाती अंकुश धरणारी सेना कुबेराची आहे। लंबोदराची सर्व सेना हाती परशु, अंकुश इत्यादी शस्त्रे घेऊन आहेत। पांढऱ्या घोड्यावर आरूढ झालेली सैन्य सोमदेवाची आहे। सूर्यनारायणाचे सैन्य सप्तमुखी अश्वाच्या स्थात उभे आहेत। शंख, चक्र, गदा, पद्म हाती घेतलेली व पक्षीराज गरुडावर आरूढ झालेली श्री विष्णुदेवाची ही सेना आहे। आणि हे आपले विशाल सैन्य पहा। या सैनिकांनी हातात त्रिशूळ व खड्गा धारण केले आहे। हे सर्व सैनिक युद्धासाठी सज्ज झाले आहेत। कार्तिकेय स्वामींनी सैन्याचा आढावा घेतल्यानंतर सर्वजण श्री मार्तंड भैरवाच्या आज्ञेवरून मणिचूर्ण पर्वतावर आक्रमण करण्यासाठी निघाले। सर्व सैनिकांसोबतच भूत, पिशाच, प्रेत, डाकिनी, शाकिनी, रुद्र, वेताळ आणि शिवगणही धावू लागले। सर्वांच्या हातात भयंकर धारधार अशी शस्त्रे होती। हर हर महादेव तसेच श्री मार्तंड भैरव की जय या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता। मणिचूल पर्वताच्या दिशेने देवसेना निघालेली आहे आणि त्यांनी पर्वता नजीकच्या भागात आपापल्या राहुट्या, तंबू आणि डेरे
टाकले असल्याची बातमी मलसुराचे गुप्तहेर त्यास लागलीच कळवितात. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रावर देवसेनेचे आक्रमण होत असल्याचे वर्तमान मल्लसुरापर्यंत पोहोचल्याने नमूद करून या अध्यायाची सांगता होते. अध्याय 8 संस्कृत मधून. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. सनत कुमार उवाच. सांगे ऋषीस हे ब्रह्मणोत्तमा, ऐक शिवचरित्र महिमा. श्रवण मात्रे कलिदोषश्रमा, नासुनी जाय क्षण मात्रे. हे चरित्र करिता श्रवण, स्वल्प आयशे देववश होऊ जाण. शिवे मार्तंड रूप धरावया कारण, ते निवेदू तुम्हा प्रती. ऋषीनी स्तवनी सुचविले, पंचवक्र वदन होय वहिले. म्हणून एकमुख शिवे धरिले, निशाचर वधास्तव. पंचवक्र दश बाहू मुख्य रूप, तेची झाले एकमुख चतुर्बाहू स्वरूप. क्रोधे शरण झाले तप्त, शुभ्रते आरक्त झाले असे. कर्णी कुंडले मकराकार, जैसे उदेले शशी भास्कर. महासर्प कटकाकर, यज्ञोपवीत शेषाचे. चारी हाती आयुध्य शोभती, खड्ग त्रिशूळ डमरू विराजती. करी पान पात्र शोभे निश्चिती, ऋषी स्तव रूप धरिले. कल्पकांचना ऐशे रूप पितवर्ण, वरी हरिद्रा चूर्ण उदळण. तेने अतिशय दिशे शोभायमान, पाहता नयन जाकती. मानिके अरक्त वर्ण सुंदर, तैशी दंतपक्ती शोभे साचार. विचित्र रूप धरी उमावर, दैत्यवदा लागुनिया. मस्तकी मुकुट रत्न जडित, वरी अर्धचंद्र विराजित. त्रिनेत्र गळा मुंडमाळा मिरवित, जैसे सूर्य एकसरे बैसले. कंठी वासुकी भूषण, जैसा उदेला सहस्त्र किरण. रूप अवलोकावया लागून, कोणी समर्थ नशेची. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, मार्तंड भैरव रूप धरी पशुपती. आनंद न माये त्रिजगती, सकळ सुरवरांचा जानिजे. इंद्रादादी देव हर्ष पावून, वसंत काळीचे द्रव्य घेऊन. उदळती एक समये, करुण आच्छादिती ईश्वराशी. कोणी हरिद्रा चूर्ण उदळती, कोणी गुलाल धरुनी टाकीती. ऋषी सुरवड आनंदे नाचती, परमहर्ष करुनिया. पीत अरक्त एकत्र झाले, तेने तप्त सुवर्ण असे भासले. पाहता देव ऋषीधा परमानंदे डुलती. सिंहासनावर पंचमुखी मूर्ती, तेची अकस्मात एक झाली दिसती. देव ऋषी मनी आश्चर्य करीती, म्हणती अगाध लीला शिवाची. अष्टमहासिद्धी तिष्ठती, लावण्य रूपे तोषविती. पशुपती स्वर्ण तंतुकयुक्त पंखे घेऊन हाती, मंद वायू घालून या. शिवगणाशी आज्ञा करी, म्हणे सप्तकोटी निर्धारी. शस्त्रे घेऊन या झडकरी, युद्धालागी सिद्ध व्हावे. वरी हरिद्रा उधळण, तेने आच्छादिले पंचवदन. रूप सुंदर अवलोकिता नयन, संतोष होई भक्ताशी. शिवे गंभीरवाणी करुणी, देवाशी आज्ञेपिले सुवचनी. म्हणे आपली शस्त्रे घेऊन स्तवर युद्धालागी चालीजे. असा भयंकर शब्द उठिला, म्हणून भैरव नाव पावला. पीत रक्तवर्ण एक झाला, म्हणून मार्तंड नाव असे. सूर्य ऐसी तनु धरिली, भयंकर शब्दे वैसी कांठाळी. म्हणून मार्तंड भैरव ते वेळी. देव ऋषी बोलती, मार्तंड भैरवाची आज्ञा वंदून. इंद्रादी देव आपली या सदना येऊन, आपली सैना सिद्ध करून युद्धालागी चालले. कैलास पर्वत विस्तीर्ण, तेथे आपले सैन्य घेऊन. सेना नायक शिवसभेत जाऊन, साष्टांग नमिती भैरव. शिवसिंहासनावरून उठून, हर्षयुक्त नंदीवर बैसून. सभोवते सप्तकोटी गण मिळून, जय जयकारे गर्जती. नंदी कैसा शोभला, जैसा कैलास पर्वत धवळा. रत्नपालाने मिरविला, जैसे आकाश उडू गणपती. देव चामरे घेऊन हाती, श्रीमार्तंडावरी ढाळीती. कोणी मयूर पिशाच हाती, चामरे घेऊन वारीती. समस्त देव स्तवन करीती. वृषभारूढ मार्तंड भैरव मूर्ती, वरी भंडारा उधळती. जय जयकार करीती एकदाची. अपसव्य भागी गजवदन, सुंदर मूषक वाहन. फरद अंकुश करी घेऊन, दक्षिण भागी उभा
असे वामभागी स्वामी कार्तिकीय मयूरावरी बैसोनी या क्रोधयुक्त शक्ती आयुध करी विराजित जैसा उदेला पूर्णचंद्र महाकाळ मृत्युमंत होऊन पार्श्वभागी उभा कर जोडून तैसा चंडीश आवडता गण पार्श्वभागी उभा असे अग्रभागी विष्णू आपण लक्ष्मी सहित गरुडावरी बैसून झेपे एकाग्र चित्ते करून सामवेदे करून या अग्रभागी मंगळतुरे वाजती गजपुष्टीवरी भेरी गर्जती नाना शंकाचे घोष होती तैसा चरण ढका वाजत तसे गंगादी सरिता घेऊन समुद्र उभा कर जोडून नाग मृत्युमंत होऊन समागमे चालिले मार्तुका मंडळ संपूर्ण आपापले वाहनी आरूढ होऊन समागमे चालले आनंदे करून परमविनयी होऊन मुक्ताफळांची तोषणे शोभती चार अश्व जैसे भास्कर भासती वृषभध्वज फडके उदर्भगती जैसा उदेला सहस्त्र किरण कोणी खडगास घेऊन हाती कोणी मुसळ घेऊन फिरविती कोणी शक्ती घेऊन येती शिवदर्शना लवलाह्या कोणी तीक्ष्ण फरश धरिती कोणी त्रिशूळ धरले हाती कोणी नांगर घेऊन धावती शिवदर्शनाला पातले कोणी लोहाची अर्गळा घेऊन स्कंद वाहती सन्माते कोणी चक्रे दंडामाजी घालून फिरविता ती अति सन्माने कोणी शंख स्फुरण करीती कोणी चक्र धरिते आती कोणी काळ विरामाजी वाखानिती पर्वतवाशी कोळी भिल्ल बाले पटित घेऊन सकळ धनुष्यबाण घेऊन प्रबळ युद्धालागी आले असती इति श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे शिवसैन्य नामाष्टोमाध्याय श्री मल्हारी चरण अर्पितमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।